कारण जखमी वाघ आहे तो म्हणजे फिल्डिंग करणारा संघ आणि त्यांना तसंच खेळावं लागणार आहे डू आय डायच्या स्थितीने. सलामीचे फलंदाज आलेले आहेत मैदानामध्ये पार्थ 11 कडून. पार्थ 11 म्हणजे गुरुनाथजी फिरंगणे यांचा संघ. पाच ओव्हरचा मुकाबला. सुंदर रमणीय वातावरण, अगदी निरभ्र आकाश आणि स्वच्छ निरभ्र आकाशाच्या छत्रछायेखाली हे वसलेलं सुंदर क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज कुक्से या ठिकाणी. दाट हिरवळीने नटलेलं सजलेलं चहूबाजूला अगदी झाडं झुडपं, डोळ्यांना मंत्रमुग्ध करणारं हे वातावरण अनुकूल स्थिती खेळण्यासाठी आणि तशाच अनुकूल परिस्थितीमध्ये ही सुरू असलेली क्रिकेटची मेजवानी आपल्या समोर ग्रामपंचायतच्या माध्यमातून. फ्रंटलाईन गोलंदाज मयूर पाटील. सलामीला आहेत ते गुरुनाथजी फिरंगणे. संघ मालक सुद्धा आहेत स्वतः आणि स्वतः ते मागच्या सामन्यात सुद्धा ओपनिंगला आले होते. चांगले क्लासिकल फटके मारण्यामध्ये माहीर आहेत दाखवलं. आणि नॉन स्ट्राईक एंडला सुरेश पारधी. गेम जरा फास्ट खेळा प्लीज, कारण वेळ फार कमी आजच्या दिवसासाठी. अजून एक सामना आपल्याला पूर्ण करायचा आहे. पहिला चेंडू, पहिलाच हा फ्लाईट द्यायचा प्रयत्न आणि टर्न केलाय. चेंडू जातो एका टप्प्याने लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमा पार चौकार. पाहतो आपण गुरुनाथजी फिरंगणे चांगला सुरुवात करत असताना पहिला चेंडू ते आक्रमकता आणि आलेल्या संधीचं सोनं सुद्धा केलं, कारण लुजर वन चेंडू होता मयूर पाटीलचा जो फारसा नेहमी हाताळत नाहीये. यॉर्करचा बादशाह आहे मयूर पाटील. बघायचं कमबॅक करेल का, परंतु चांगला स्टार्ट दिला, फ्लाइंग स्टार्ट. 4 धावा पाथ एंटरप्राइजेसच्या. पुढे सरसावले, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. हाफ वॉली घेतला आणि उचललं सरळ बॅटनी वाईड इज लॉंग ऑनच्या वरून. गुरुनाथजी फिरंगणे ब्लास्टर सिक्सर. योगेश पाटील सर काय बघता आपण? मयूर पाटील होती आक्रमकता इथे सुरू केली आहे गुरुसेठ फिरंगणे यांनी. स्वतः संघ मालक आहेत आणि अगदी पूर्णपणे तप्त झाले, तापलेत मैदानामध्ये. जबरदस्त या ठिकाणी सुरुवात, अप्रतिम फलंदाजी पाहतोय आपण या ठिकाणी. हो, या ठिकाणी पाहू शकाल मयूर पाटील काहीतरी पदिलत्त करण्याचा प्रयत्न केला. स्लोअर वन चेंडूची हाताळणी केली आणि अगदी फलंदाजाच्या डोळ्या समोरून चेंडूला मात्र या ठिकाणी वलय प्राप्त केलं. हो, सुंदर लेग कटर होता. परंतु कारवे सर, तुम्हाला नक्कीच मी एक प्रश्न विचारतोय, कुमार आणि श्रीमध्ये काय फरक आहे? ज्यावेळी कुमार होते मयूर पाटील त्यावेळी मात्र ती त्यांची धार अतिशय वेगळी होती आणि जसं श्री झाले त्याच्या गोलंदाजीवरती भरपूर प्रश्न निर्माण झालेले आहेत. ते मात्र पाहू शकाल चेंडू हवेत, प्रयत्न लाजवाब, परंतु या ठिकाणी करण पाटील झेल ड्रॉप केलाय. आज झेल पकडायचाच नाहीये असा मात्र नक्कीच कुठे निर्धार केलाय की काय विकी चॅलेंजर संघाच्या खेळाडूंनी. हो, आणि आजच्या दिवसामध्ये खूपच रेकॉर्ड्स ब्रेक झेल सुटले गेले हे सुद्धा म्हणता येईल आपल्याला, कारण इतक्या एका दिवसामध्ये झेल असे सुटले नव्हते ह्या ग्राउंडवरती सुद्धा. परंतु ह्या GPL मध्ये आज हा एकच दिवस पाहतोय की सर्वात जास्त झेल सोडले ते म्हणजे विकी चॅलेंजर्सने आणि इतर संघांनी सुद्धा काही प्रमाणात झेल सोडले, परंतु सर्वात जास्त रेकॉर्ड झालाय तो म्हणजे विकी चॅलेंजरचा. हो, नक्कीच कुठला झेल उडाला तर असं मनामध्ये एकच भीती असते की हा झेल होईल की नाही. फलकावरती 11 धावा आपण पाहतोय. एक चौकार एक षटकार गुरु फिरंगणीच्या बॅटमधून आपण पाहिलं. सुरेश प्रादे प्रथमतच आता मात्र ऑन स्ट्राईक वरती पाहतोय. लेफ्ट हँड राईटी कॉम्बिनेशन आणि त्याच अनुषंगाने मात्र फिल्डिंग मध्ये थोडंसं आपल्याला बदलाव पाहायला मिळतोय. मयूर पाटील पुन्हा एकदा फटका हवेत केला, मिडॉनच्या डोक्यावर. लॉंग ऑनला कुठलाही फिल्डर नाही आणि त्याच अनुषंगाने चेंडू एका टप्प्याच्या साह्यानं निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार.
जबरदस्त शॉट सिलेक्शन आणि परफेक्टली या ठिकाणी क्षेत्ररक्षण हेरल्यानंतर हा फटका सजवला सुरेश पारधीनं, कारण त्याला सुद्धा ठाऊक होतं जर आपण मिडॉनला बीट केलं तर मात्र या ठिकाणी धावा येण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच दिशेने फटका त्यांनी सजवला. भरपूर वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे आणि तो अनुभव आता मात्र पूर्णपणे झोकतोय आपल्या संघासाठी. अर्थात पार्थ एंटरप्राइजेस संघाने नक्कीच त्यांना खरेदी केलं, खूप मोठी बोली सुद्धा लावली त्यांच्यावरती आणि अखेर चांगला परफॉर्मन्स इथे मात्र पहा सिंगलसाठी हा फटका होता, कारण त्याला सुद्धा माहिती आहे की मयूर पाटीलची ताकद काय आहे. एकमेकांच्या विरोधात अनेकदा ते खेळलेले आहेत आणि शेवटच्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट करून स्वतःकडे स्ट्राईक जपली आणि आश्चर्य पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद पार्थ एंटरप्राइजेस संघ पोहोचतोय 16 या धावसंख्येवर. हो, चांगला फटका सजवला. आपण जसं उल्लेख केला की क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता, कारण पारधी आडनावामध्येच पारधी म्हणजेच ते त्यांचं लक्षच असतं की शिकार कुठे मिळेल, मला धावा कुठे मिळतील. आणि मी सुद्धा पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन आलेलो आहे आणि मयूर पाटील सुद्धा अनेक खुल्या गटामध्ये खेळतो, म्हणजे दोघांमध्ये चांगली चुरस होती. पण तो अखेर 16 धावा काढून मयूर पाटीलची थोडीशी मात केली फलंदाजीने असं म्हणू शकतो. कारण त्याचं कारण म्हणजे आक्रमकता दाखवली ती म्हणजे संघमालक गुरुनाथ सेठ फिरंगणे यांनी जो सुरुवात जी त्यांनी छान केली ती सुरुवात लाजबाब होती चौकाराने. त्यानंतर पहिला आपण षटकार आला, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चौकार आणि एक, अशा प्रकारे विश्लेषण आम्हाला बंटी पाटील सांगत असताना पहिलं षटक 16 धावा बिनबाद. नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी गिरीश मधून सुद्धा आक्रमकता, हाफ वॉली घेताना लॉफ्टेड अप ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला काढलंय. डीप मध्ये जात असताना एका टप्प्याने 1-4 4 रन्स. कडून दोन्ही आपण चौकार पाहिले. पहिल्या चौकार मिडॉनच्या डोक्यावरून त्यांनी खेळला होता, हा चौकार पाहिला तर अगदी मिडॉफच्या डोक्यावरून अगदी वायडी क्षेत्रामध्ये पाहिला आपण. म्हणजे जो वी झोन आहे त्या झोन मध्ये जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन बाई सुरेश पारधीच्या वतीने आपण पाहतोय आणि अगदी गेम प्लॅनिंग नुसार फटकेबाजी कारवाई इथे होतंय असंच म्हणू शकतो आपण. हो सर, तुम्ही खूप छान उल्लेख केला की व्ही शेप मध्ये खेळतात आणि स्ट्रॉंग खेळतात. बघा ना, मिड ऑफ च्या डोक्यावरून आधीचा आताचा फटका आणि आधीचा मिडाच्या डोक्यावर, म्हणजे ज्या ठिकाणी फिल्डर नाही त्या ठिकाणी मला फटका कसा मारता येईल आणि चेंडूच्या मिडलपर्यंत पोहोचून चेंडूच्या मेरिटनुसार कसा फटका मारता येईल तो फटका बनवतोय सुरेश पारधी. अशा प्रकारचे फटके पाहण्याजोगे असतात वारंवार आणि प्रेक्षकांना क्लासिकल स्टायलिश फटके पाहण्यामध्ये वेगळा आनंद असतो. नुसती आतिषबाजी फटकेबाजी करणं गरजेचं नसतं क्रिकेटमध्ये. तुमचं क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं पाहिजे जे प्रेक्षकाच्या डोळ्यामध्ये अगदी शेवटपर्यंत रुजलं गेलं पाहिजे. आणि ते फटके इथे आपल्याला आजच्या दिवसामध्ये अनेकांनी दाखवले. त्यामधले 2 फटके मी म्हणू शकतो सुरेश पारधीच्या बॅटमधून. फक्त आडवे तिवडे खेळणं योग्य नसतं. धाबा आणण्यासाठी तुमच्यामध्ये जी क्लासिकलता आहे, जे शास्त्रोक्त तुम्ही जो खेळ दाखवू शकता तो तुम्ही दाखवला पाहिजे असा प्लॅटफॉर्ममध्ये, कारण स्पर्धा फार मोठी आहे आणि क्रीडांगण सुद्धा अगदी सुंदर आहे. आता मात्र आपण जेव्हा म्हणतो ना की जास्त प्रशंसा केली की कानात जातं, तसं झालं इथे. सुरेशने स्विच हिटचा प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नामध्ये असफल ठरले. गोलंदाज सफल ठरला. डॉट चेंडूने गोलंदाजाचा आत्मविश्वास इथे दुनावला गेलेला आहे. एकही धाव नाही या चेंडूवर. पुन्हा एकदा गिरीश राऊंड द विकेट. आता उचलण्याचा प्रयत्न केला, चेंडू हँडल जवळ लागतोय. गिरीश स्वतः जातोय आपल्या फॉलो थ्रू मध्ये आणि कॉट अँड बोल्ड स्वतः झेल टिपतोय. फलंदाज सुरेश पारधी बाद. पहिला धक्का. मैदानामध्ये यायचं आहे, कारण विकी चॅलेंजर संघ लक्ष सुद्धा यानंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. कुठल्याही प्रकारचं आपण सुद्धा टीम मीटिंग करू नका. जबरदस्त पलटवार गिरीश पाटीलकडे आपण पाहिला आणि खूप मोठी विकेट्स मोठी इथे मात्र प्राप्त केली सुरेश पारधीच्या रूपानं. सुरेश पारधी चांगला टच मध्ये होता, चांगल्या मूड मध्ये होता, परंतु कॉट अँड बोल्ड गिरीश पाटील. पार्थ 11 इंटरपार्टीच्या संघाला लागणारा पहिला धक्का.
आणि सुरेश पारधी बाद झाले तर नवीन फलंदाज ऋषिकेश भोईर. हो जबरदस्त लेट कट, परंतु शॉट थर्डमॅनला शतरक्षक टार्गेटची आवश्यकता होती त्या ठिकाणी. इष्ट्यांचा निशाणा साधला असता तर मात्र गुरु फिरांगणीला सुद्धा मात्र माघारी परतावं लागलं असतं, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, जर त्याला महत्व नाहीये. एक धाव तिथे कंप्लीट केली आणि एका धावण संघाची धावसंख्या आता मात्र पुढे वाटचाल करतोय 21. पहिल्या षटकात 16 धावा आल्या होत्या, ज्यामध्ये 2 चौकार पाहायला मिळाले आणि या षटकात सुद्धा पहिला चेंडू चौकार आलाय. गिरीश पाटील गोलंदाज. हा चेंडू थोडासा वेगवान टाकण्याचा प्रयत्न आणि हो सूर मारला होता स्क्वेअर ऑफ द विकेट. सुलेख पंचांच्या पुढे झेलचा प्रयत्न केला होता, परंतु झेल खूप दूर होता. ऋषिकेशच्या बॅटमधून हा एक मिसटायमिंग स्ट्रोक होता. चेंडू उचलता आला नाही ऋषिकेशला. बॅट ड्रिल करून दाखवतोय की माझा स्टान्स थोडासा चुकला, परंतु एक धाव आली आणि पुन्हा एकदा गेले स्ट्राईक एंडला, ते म्हणजे गुरुनाथ फिरंगणे. ऑन स्ट्राईक ऋषिकेश आहेत, नॉन स्ट्राईक गुरुनाथ आहेत. हो बॅटची कडा टॉप चेंडू हवे, स्वतः गोलंदाज गिरीश पाटील कॉट. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी. दुसरा धक्का लागतोय पार्थ इंटरपार्टीस या संघाला. की गिरीश पाटील असं स्वतःला सांगितलंय आधीच्या सामन्यामध्ये 5 झेल सुटले गेले होते, आता मी अशी कामगिरी करेन, मीच बॉलिंग करेन आणि मीच झेल टिपेन. आणि दोन्ही विकेट त्यांनी तसेच घेतले कॉटन बॉल, म्हणजे बाकीच्यांची गरज नाही असं तो सांगतोय. हो नक्कीच आहे, कारण एक उभरता सितारा आहे, जबरदस्त त्याच्याकडे टॅलेंट आहे. आणि पाहिला आपण जबरदस्त स्पेल त्याचा पाहिला आपण एका षटकाचा. धावा सुद्धा मात्र त्यांनी कमी खर्च केला आणि 2 महत्वपूर्ण विकेट सुद्धा प्राप्त केल्या स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या बलावरती. परंतु क्रिकेटचा खेळ सांघिक आहे, परंतु तुमच्याकडे खरोखरच जर हिंमत असेल तर तुम्ही स्वबलावरती पूर्ण क्रिकेट जिंकू शकता. चला वेल थोडस कमी खर्च करा प्लीज पार्थ एंटरप्राइजेस. मयूर पाटील पुन्हा एकदा दुसरा स्पेल मध्ये पाहतोय, षटकाला सुरुवात करेल. सांघिक 3रं षटक आणि वैयक्तिक 2रं. बावीस धाबा 2 गडी बाद. निल्सनचा आकडा आलाय. कोणासाठी लकी असेल कोणासाठी अनलकी असेल बघायचं आहे. पहिला चेंडू मयूर पाटीलचा हा हाफ वॉली उचललाय, ऑन साइडला पाहतो आपण स्क्वेअर ऑफ द विकेट आणि चेंडू गेला आउट ऑफ द पार्क मॅक्सिमम. परंतु मयूर पाटील आज पूर्ण दिवसाचा खेळ जर पाहिला तर दोन्ही सामन्यामध्ये थोडासा सास पडतोय. ज्या गोलंदाजीची अपेक्षा मयूर पाटीलकडून विकेट चॅलेंजर संघाला आहे तशा प्रकारची गोलंदाजी होत नाहीये. परंतु गुरुचं कौतुक करेन ज्या अनुषंगाने तो बॅटिंग करतोय. 6 हॅट्रिक पूर्ण केली तर कल्पेश हरिदास पाटील याचकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाणार आहे. आणि गुरुचा आपण जर विचार केला तर बॅटचा फ्लो खूप छान आहे, स्पीड खूप छान आहे. बॅटच्या जर रडारमध्ये चेंडू आला तर आय थिंक सीमेरेषाच्या बाहेर मात्र सहजपणे चेंडू मात्र जाताना पडतो. या ठिकाणी पहा चाबुक शॉट, वॉटर स्ट्रोक, परंतु शत्रशेक त्या ठिकाणी होते. पुन्हा एकदा झेल ड्रॉप. आज क्रिकेटच्या वहीमध्ये बुकमध्ये मात्र नोंद करावी लागेल विकेट चॅलेंजर संघाची. आय थिंक झेल ड्रॉपच्या बाबतीत हा 7वा झेल आहे त्यांनी आज ड्रॉप केलाय. याकडे जो फिल्डिंग कोच आहे त्याला लक्ष द्यावं लागेल. सागर भोईर आपण लक्ष केंद्रित करा. हो, आज जशी आघाडी ढासळली तशी विकेट चॅलेंजरची टीम सुद्धा ढासळली असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणून तर गोलंदाज स्वतःलाच सांगतो की मीच बॉलिंग टाकणार आणि मीच झेल घेणार, बाकीचे झेल सगळे सोडणारच. जसं गिरीश पाटीलने स्वतःच 2 कॉटन बॉल घेतले, आता मयूर पाटीलला सुद्धा तीच वेळ जणू का आली आहे. अगदी भन्नाट फॉर्ममध्ये असलेले गुरुनाथ फिरंगणे यांचा झेल होता
आणि अशा फलंदाज तुम्ही असं संधी दिली तर नक्कीच त्या संधीचं सोनं करेल आणि तुम्हाला मोठं नुकसान इथे सोसावं लागेल. धावसंख्या पोहोचवली आहे या फटक्याने 30 वर. पुन्हा एकदा मयूर पाटील. हो पुन्हा फटका हवेत आणि आता मात्र चूक होणार नाहीये. झेल पकडलाय की तरी सुद्धा चेंडू थांबेना हातातून निसटला थोड्या वेळानंतर, म्हणजे पॉज घेतल्यानंतर. अगदी आगळं वेगळं आपलं चित्र पाहायला मिळते मैदानामध्ये. झेल सुटतात, झेल टिपले जातात आणि ते कशा प्रकारे पाहिलं आपण. म्हणजे चेंडू तुमच्यापासून किती नाराज आहे ते दाखवलं त्या झेलच्या रूपामध्ये आपण पाहिलं. बघा हे रिप्ले पाहू शकता आपण. झेल टिपला हे ॲब्सोल्युटली आहे, लिगली आहे झेल टेकन, परंतु त्यानंतर चेंडू निसटला काही सेकंदमध्येच. म्हणजे जास्त वेळ तुमच्याजवळ राहणार नाही असं सांगत असताना. ओर द विकेट. हो लेझी शॉट. कुठल्याही प्रकारचं रीडिंग नाही, चेंडूच्या मिरीटची ओळख नाही, वाचणं नाही आहे, पायांची हालचाल नाही आहे. फक्त 2 पायांचं अंतर वाढून फटका मारणं हे चुकीचं आहे. तुमच्या पावलांची जोडी आणि त्याच्यामधली तुमचं शफलिंगपणा, तो तुमचा बॅलेन्सिंग पाहिजे आणि त्या चेंडूच्या रिलीजनुसार पाहिजे, तरच तुम्ही फटका क्रिएट करू शकता. योगी. हो नक्कीच. आणि ते दृश्य पाहिलं आपण या स्ट्रोक वरती. फटका चांगला पाहतोय. अगदी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत करण पाटील, चांगलं क्षेत्ररक्षण. विशाल शेलारसाठी सुद्धा पारितोषिक आलेलं आहे. सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर कुकसेगावचे युवा पोलीस पाटील प्रमोद पाटील यासकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. धावफलक्यावरती धावसंख्या आपण जर पाहिली तर 3 गडी बाद, 31 धावा. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय सध्या पार्थ एंटरप्राइजेस. खेळपट्टीवरती आपण जर पाहिलं तर अजूनही शुभम शेलार आहे, त्याच्या सोबतीला विशाल शेलार आहे. आणि या षटकानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. म्हणजे कुठेतरी 60-65 धावसंख्येपर्यंत नक्कीच जाण्याचा एक प्रयत्न असेल पार्थ एंटरप्राइजेस संघाचा. आणि तो प्रयत्न इथून सुरू असेल कारण शुभमकडे क्षमता आहे. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा शुभमनं चांगले स्ट्रोक लगावले. स्पीडअप करा प्लीज विकी चॅलेंजर, कारण यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. आपली जबाबदारी आपल्या हातामध्ये. हो या ठिकाणी पहा अशा फटके आपण क्वचितच पाहतो शुभम शेलारच्या बॅटमधून, परंतु परिस्थिती, कारण शुभमला माहिती आहे की सुरेश पारधी बाद झालाय, गुरुनाथ बाद झालाय, ऋषिकेश बाद झालाय. आता माझ्यावरती जबाबदारी वाढली आहे आणि त्याच अनुषंगाने पहा शेवटचा चेंडू होता, स्ट्राईक ठेवण्यासाठी त्यांनी तो स्ट्रोक लगावला. म्हणजे पहा क्रिकेट फक्त तुम्ही ताकदीने खेळू शकत नाहीये, क्रिकेट तुम्ही जास्त माइंडने खेळू शकता आणि हा ते माइंडचा वापर केला शुभमनं. 3 षटकांची समाप्ती, 32 धाबा धावफलकावरती, 3 गडी बाद. येणारे 12 चेंडू अजून शिल्लक आहे. त्या 12 चेंडूमध्ये किती धाबा जोडल्या जातील याकडे सर्व प्रेक्षकांच्या आता नजरा लागलेल्या आहेत. हो नक्कीच क्रिकेट इज अ माइंड गेम. जरी हा मैदानी खेळ असेल तरी सुद्धा हा डोक्याने खेळला जातो आणि तुमचं माइंड जितकं मजबूत असेल, जितकं अगदी सकारात्मक असेल त्या पद्धतीने तुम्ही खेळू शकता. जसं शुभमने दाखवून दिलं आधीच्या सामन्यात, त्याने अगदी आक्रमक पवित्रा वापरला होता जेव्हा तो आला आणि लगेच सुरुवात केली होती, परंतु या ठिकाणी त्याने स्थिती बघितली की पाया चांगला रचलाय. गुरु आणि सुरेश पारधी या जोडीने 29 धावांची पायाभरणी केली. आता धावसंख्या आपली चांगल्या स्थितीमध्ये आहे, 32 वर आहे. अजून आपल्या हातामध्ये 2 षटक आहेत, म्हणजे मी येणाऱ्या पुढच्या 12 चेंडूंमध्ये एक 4-5 मोठे फटके जरी मारले तरी सुद्धा धावसंख्या मी 50 वर नेऊ शकतो. हा त्याचा कॉन्फिडन्स आहे आणि तो नक्कीच दाखवेल, कारण त्यासाठी त्यांनी स्ट्राईक घेतलेली आहे. करण पाटील ओ दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणाला स्वतःला मात्र त्या ठिकाणी आवरलं, कारण ऑफस्टेजच्या खूपच बाहेर चेंडूची लेंथ होती. वाईटचा इशारा. मागील सामन्यामध्ये करण पाटीलला षटक दिलं नव्हतं, परंतु या मॅचमध्ये पहा थोडीशी वेगळी कॅप्टन्सी पाहतोय जेपीची, कारण मागील सामन्यामध्ये करण शेलार थोडीशी महाग ठरले होते आणि त्याच अनुषंगाने करण पाटीलच्या हातामध्ये आता चेंडू सोपवलाय. ओर द विकेट मारा. हो कुठं चेंडू हो केलाय. ओ हो नक्कीच आज ज्ञानेश्वर पाटील सायंकाळच्या सत्रामध्ये संघाला कुठल्या हॉटेलवरती घेऊन जातील हा प्रश्न त्यांना पडला असेल. ज्याप्रमाणे त्या खेळाडूचा परफॉर्मन्स पाहतोय आपण, हा 8वा झेल आहे या संघाने ड्रॉप केलाय. हो चांगल्या डोसची गरज आहे असं म्हणायला हरकत नाहीये, म्हणजे तो चांगला सकारात्मक डोस असावा.
तर ते उद्या दिवस गाजवू शकतील आणि कमबॅक करू शकतील, कारण ही स्पर्धा लीगच्या फॉर्मॅटमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा संधी मिळतील, पण तो वारंवार तुम्हाला अशा सोन्यासारख्या संधी मिळणार नाही आहेत. रेकॉर्ड झाला आजच्या दिवसामध्ये. खरंच सांगतो की हा विचार करण्याची वेळ आहे की स्वतःचंच मैदान असताना तुम्ही इतके झेल कसे सोडू शकता. हो, आता आता सुद्धा चेंडू फ्लाय होतोय. आता झेल टिपला जाईल का? येस, दॅट्स इट. फलंदाज बाद. त्या बाद होणारा फलंदाज त्वरित बाहेर जायचा आहे आणि नवीन येणारा फलंदाजानं प्लीज. अखेर राहुल शेलारनं तो झेल पकडला, परंतु जसा झेल उडतोय तसे ज्ञानेश्वर पाटील सुद्धा मात्र उभे राहत आहेत की हा झेल होईल की नाही, होईल की नाही. अखेर टिपला गेला. पस्तीस धावसंख्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये मनीष भोईर कॅप्टन. आयोजकाच्या भूमिकेत सुद्धा त्यांची चांगली कामगिरी. हो, खूपच अर्ली खेळले, खूपच अर्ली. ब्लाइंड शॉट, नो लुक शॉटचा प्रयत्न होता. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरून जात असताना अक्षरशः फक्त बॅट फिरवली आणि गोलंदाजाने अगदी सुंदर पद्धतीने चेंडूला डॉट काढला ऑफस्टिकच्या बाहेर. एकही धाव नाही. धावसंख्या स्थिर 35 वर पार्थ एंटरप्राइजेस. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करण पाटीलकडनं आपण पाहतोय. अचूक लेंथ, बॉलर पास, ड्राईव्ह, लॉंग ऑन वरती शत्रशिक आहेत करण शेलार. चांगली फिल्डिंग. कारण या षटकाची सुरुवात पाहिली तर अवांतर चेंडूने केली होती, परंतु त्यानंतर योग्य टप्प्यावरती गोलंदाजी सुद्धा पाहिली आपण. एक सफलता सुद्धा त्यांनी प्राप्त केली. शुभम सारख्या फलंदाजाला त्यांनी मात्र माघारी पाठवलं. शुभम जास्त वेळ जर खेळपट्टीवरती टिकून राहिला असता तर अन्यथा धाबा वेगानं येऊ शकल्या असत्या, परंतु जर तर या गोष्टी आहेत. पुन्हा एकदा मात्र कॉन्फिडन्स नाही या फटक्यामध्ये. थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला विशाल शेलारनं. एकच धाव त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. पंचांच्या डाव्या बाजूला आपण जर पाहिलं तर अतिरिक्त फिल्डर त्या ठिकाणी तैनात केला होता आणि त्याच अनुषंगानं नो बॉल घोषित केलं. काय जबरदस्त पंचगिरी आहे. काय कारवे सर या गोष्टीवरती लक्ष तुम्ही केंद्रित कराल आणि काय म्हणणार पंचांच्या या कामगिरीबद्दल? हो, नक्की. दिवसभरामध्ये आपण त्यांनी असे 2 निर्णय दिलेले बघितले आणि यालाच म्हणतात की तुमची चौबोथरा नजर पाहिजे पंचांची. नुसतं खेळाकडे नजर नाही तर फिल्डिंगची जमावट कुठल्या क्षेत्रामध्ये कुठल्या पोझिशनला कशी आहे ते सुद्धा पाहतायत. आणि नक्कीच क्वालिटी पंचगिरी पाहिली आपण. यालाच म्हणतात क्वालिटी अंपायर्स. नक्कीच तिन्ही पंच, मग स्वप्नील पाटील सर असतील, अभिजित सावंत असतील, मग आमचे रॉकी सर असतील, जबरदस्त कामगिरी. परत कुकवाला सुद्धा कौतुक करायला गेलं. फिरीट चेंडू होता त्याच्यावरती सुद्धा मात्र काय जबरदस्त या ठिकाणी लेंथवरती त्यांनी गोलंदाजी केली. इथे मात्र पहा स्लोअर वन ऑन साईडला मात्र नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मनीषने केला, परंतु व्यवस्थित टायमिंग जुळलं नाही. एक धाव तिथे कंप्लीट झाली आणि अशा रीतीने 4 षटकांचा खेळ सुद्धा समाप्त झालेला आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर पार्थ एंटरप्राइजेस संघाने 4 गडी गमावले आणि 39 धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. विकी चॅलेंजर संघाचा आपण विचार केला तर जर या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व जर टिकून ठेवायचं असेल तर हा विजय तुम्हाला मात्र या ठिकाणी अपेक्षित आहे. कारण या अगोदर पार्थ एंटरप्राइजेस संघाने एक सामना खेळलेला आहे, त्यांनी मात्र तो सामना जिंकलाय. लक्षात सुद्धा मित्रांनो, उद्या ठीक आपण 9 वाजता या सामन्यांना सुरुवात करू. ठीक 9 वाजता पहिला सामना असेल माऊली ग्रुप विरुद्ध बंटी ब्लास्टर. कारण यानंतर सामना होणं अपेक्षित नाही, त्या अनुषंगाने आजच्या दिवसातील शेवटचा सामना असू शकतो. तर ठीक 9 वाजता माऊली ग्रुप आणि बंटी ब्लास्टर या संघानं हजेरी लावायची आहे. त्यानंतर उद्या दुसरा सामना असेल धनेश फायटर्स विरुद्ध पार्थ एंटरप्राइजेस.
करण शेलार शेवटच्या षटकामध्ये फटका हवेत केलाय. कुठलाही फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला नाहीये. राहुल शेलार चेंडूचा पाठलाग करतोय आणि या ठिकाणी जोपर्यंत चेंडूला फील करतायत तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. त्यानंतर उद्या तिसरा सामना असेल विकी चॅलेंजर्स विरुद्ध श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस. चौथा सामना माऊली ग्रुप विरुद्ध देवांग लायन्स आणि ग्रुप स्टेज मधील आपण जर पाहिलं शेवटचा सामना असेल बंटी ब्लास्टर विरुद्ध परी 11. त्यानंतर पहिला सेमीफायनल A1 विरुद्ध B2. त्यानंतर दुसरा सेमीफायनल B1 विरुद्ध A2 आणि त्यानंतर सायकल सत्रामध्ये ग्रँड फिनाले. असे एकूण उद्या 8 सामने आपण पाहणार आहोत. एकेचाळीस धाबा. फुल टॉस आणि जबरदस्त झेल टिपलाय. कॉटन बोल्ड. वाव व्हॉट अ कॅच. पाहू शकता रिप्ले मध्ये 50 वेगाने फुल टॉस दिला होता. तितक्याच वेगाने बॅट रोल करून मनीषने हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु अगदी विदिन मायनर सेकंड मध्ये झेल टिपला स्वतः गोलंदाज करणने. जबरदस्त कॅचिंग. चला लगेच नवीन फलंदाज प्लीज आपण रेडी राहायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका. कुठल्याही संघाला अडचण निर्माण होणार नाही, अडथळा येणार नाही याची सुद्धा आपण काळजी करा. कारण सध्याच्या घडीला पाहिलं तर दिवस छोटा आहे त्यामुळे अंधार लवकर होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने एक सामना आपण पेंडिंग ठेवला आहे परंतु तो सामना उद्या टिक सकाळी 9 वाजता असेल याची आपण नोंद घ्यावी. माऊली ग्रुप विरुद्ध बंटी ब्लास्टर 41-41. नवीन फलंदाज राजू ठाकरे. एक्सप्रेस चॅम्पियन्स लेजेंड्स. ओ या ठिकाणी पाहिलं तर अगदी उजव्या पायावरती वजन ट्रान्सपोर्ट केलं होतं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चांगल्या चेंडूची हाताळणी. चांगल्या लय मध्ये आपण आता करण शेलारला सुद्धा पाहतोय. आतापर्यंत शांतता शांतमय वातावरण. पुन्हा एकदा मात्र एसटीच्या रोखांना पुन्हा एकदा पाहिले तर अगदी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला स्टॉपिंग केलं. रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेटचं पतन. आणि आता मात्र या परफॉर्मन्स बद्दल आपण जर विचारलं ज्ञानेश्वर पाटील यांना तर ते आता मात्र थोडेसे संतुष्ट असतील त्यात काही शंका नाही. म्हणजे असं म्हटलं जातं की आपण नेहमी म्हणतो ना की ही वेळ निघून जाईल आणि आपण जो फॉर्म गमावला होता तो नक्कीच फॉर्म परतेल हे त्यांना कॉन्फिडन्स होता, आत्मविश्वास होता की माझी टीम चांगलं कमबॅक करू शकते आणि संध्याच्या सत्रामध्ये जर त्यांनी विजय संपादन केला तर नक्कीच दुहेरी संगम असेल किंवा म्हणतात ना की अगदी सोन्याहून पिवळं होईल त्यांच्यासाठी. कारण खूपच झेल सोडली त्यांच्या टीमने. जो आपण पाहतोय विकी चॅलेंजर्सने जर तो संघ जिंकू शकला तर कदाचित ही शाम सुहानी होऊ शकते त्यांच्या रूपाने त्यांच्या माध्यमातून. आणि प्रत्येकाची वेळ आता येत असते, फक्त तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. योगी सर म्हणतात ना की काल जमलं नाही म्हणून आज प्रयत्न करायचे सोडू नका. ध्येयाने आधी जिद्दीने प्रयत्न करा. एक ना एक दिवस तुम्ही नक्कीच यशाला गवसणी घालू शकता. हो नक्कीच नक्कीच अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे. अंडर 50 ठेवण्याचा मात्र प्रयत्न आहे विकी चॅलेंजर्स संघाच्या गोलंदाजांचा या ठिकाणी. विशाल ऑन स्ट्राइक वरती आपण पाहतोय. सोबतीला आहे न्यू बॅटर. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव अतिरिक्त चेंडू. GPL खूपच आज सर्वांनी एन्जॉय केलं. ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2024 कुकसे अगदी कलरफुल आज वातावरण पाहतो या ठिकाणी. सायंकाळचा सत्र आहे, दमट वातावरण आहे. फुलटॉस पुन्हा एकदा मात्र संधी आहे. झेल होईल का? करण शेलार माग फुटला जातोय आणि जबरदस्त कॅचिंग. कठीण झेल इथे मात्र संपादित केले आणि हे सहजसोपे झेल ड्रॉप केले. हा क्रिकेट आहे, हरकत नाही. वापसी चांगली झाली आज विकेट चॅलेंजर संघाची. पहिला डाव संपन्न झालेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर पार्थ इंटरप्राइजेस संघाची धावसंख्या 6 बाद 44 आणि विजयासाठी 45 धावांचा लक्ष्य या ठिकाणी उभा केलाय.
जोपर्यंत दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तोपर्यंत जाऊया आपण डीजे आदेशकडे आणि एक ऐकू. चला बॅट्समन पाठवा. प्रेक्षको, शेवटची इनिंग आजच्या दिवसामधील आहे, कारण पुढचा सामना होणार नाहीये, हे फायनल झालं. तोच सामना आपण उद्या सकाळी पहिला खेळू. ठीक 9 वाजता सामना सुरू केला जाईल. प्रत्येकाने 8:30 ते 8:45च्या दरम्यान रिपोर्टिंग करायचं आहे. दोन्ही संघाने ज्यांचा सामना बॅलन्स राहिला आहे, बाकी राहिला आहे, तो आधी उद्या आपण कंप्लीट करू. माहुली ग्रुप आणि बंटी ब्लास्टर असे ते 2 संघ आहेत ज्यांचा उद्या सकाळी ठीक 9 वाजता सामना सुरू केला जाईल. तर या ठिकाणी धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. लक्ष आहे जिंकण्यासाठी 45 धावांचं विकी चॅलेंजरच्या समोर. आणि आपण स्क्रीनवरती पाहू शकता आमचे मान्यवर युवा पोलीस पाटील प्रमोदजी पाटील, सोबतीला कल्पेशजी हरदास पाटील, दोघे पण अगदी सामनावीरचे आमचे पुरस्कर्ते आहेत. आपण पाहू शकता की कल्पेशजी हरदास पाटील अगदी हेअरस्टाईल अगदी व्यवस्थित करत असताना, कारण कॅमेरा त्यांच्याकडे आहे, त्यांना माहिती पडलं. आणि प्रमोदजी पाटील आमचे शांत स्वभावी युवा पोलीस पाटील, पण तो लाडके दोघे पण सर्वांचेच आहेत. आणि हे त्यांचं प्रेम आहे क्रिकेटवरचं, हे त्यांचं प्रेम आहे खेळाडूंवरचं, ज्यांचा अगदी खारीचा वाटा आहे या परिसरातील क्रिकेटला पुढे नेण्यासाठी, आणि समाजसेवेमध्ये सुद्धा खारीचा वाटा आहे. तर चला आपण मैदानाकडे वळूया. सलामीची जोडी आलेली आहे. चेतन पाटील नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडला निखिल देसले. 45 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी 30 चेंडूंमध्ये माझ्यासोबतीला पुन्हा एकदा JNC कॉमेंट्री स्टुडिओमध्ये योगेश पाटील. धन्यवाद मनोज कारवे सर. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन पाहतो या विकी चॅलेंजर संघाच्या वतीने किंवा वेगळी रणनीती आखली आहे, कारण त्यांना हा विजय प्राप्त करायचा आहे. आणि चेतन पाटीलसाठी एक सुवर्ण संधी, 6 हॅट्रिक किंवा 4 हॅट्रिक जर आपण प्राप्त केली तर प्रमोद पाटील आणि कल्पेश पाटील याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. सुरेश पारदी यांच्या हातामध्ये चिंडोपाट पाहतो. हे 2 षटक फार महत्वाचे असणार आहेत या सामन्यामध्ये. पहिल्या चेंडूवरती जबरदस्त अप्परकटचा प्रयत्न आणि त्यामध्ये यशस्वी निखिल देसले. चेंडूला पाठवलं पॉइंटच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सुंदर सुंदर फटका दाखवला अपरकटच्या माध्यमातून. हो, आता मात्र याला काय म्हणावं, याला म्हणता ईट का जवाब पत्थर से, टिट फॉर टॅट, क्लीन बोल्ड. व्हॉट अ डिलिव्हरी फ्रॉम सुरेश पारदी. फलंदाज बाद, याला म्हणतात टशन.
चेंडूला आपटी दिली होती. बाउन्स टाकण्याचा तिथे प्रयत्न सुरेश पारदेने केला होता. त्याच्यावरती चौकार आपण जोडताना पाहिला आणि त्यानंतर अगदी यष्टाच्या रोखानं अगदी यॉर्करचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी दांडी गुल निखिल देसलेच्या रूपानं पहिला धक्का विकी चॅलेंजर्स या टीमला. आणि आता मात्र स्वतः संघनायक आलाय अक्षय पाटील उर्फ जेपी. रायटम बॅटर आहे. पाहू शकाल स्क्वेअर लेग मिड विकेट कडे मात्र 2 क्षेत्ररक्षक अगदी डीप मध्ये आहेत. काय प्रयत्न असेल सुरेश पारदीचा. शॉर्ट पिच चेंडू हाताळेल की बाउन्स ते मात्र टाकण्याचा प्रयत्न करेल. ओ बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. एच अँड टेकन. व्हेरी गुड कॅच बाय विकेट कीपर गुरु फिरांगणे. कमी धाव संख्यांचं लक्ष समोर असताना सुद्धा या ठिकाणी हाराकिरी करतायत बॅट्समन. आजच्या दिवसामध्ये झेल सोडण्यात विक्रम केलाय, परंतु जर असा सहज सोपा सामना तुम्ही जर गमावला तर हे दुर्दैव नक्कीच साईनाजी पाटील साहेबांचं असू शकतं. ज्ञानेश्वर पाटील साहेब माफ करा, ज्ञानेश्वरजी पाटील साहेबांचा संघ आहे. नक्कीच ते नाराज झालेले आहेत, कारण माफक लक्ष समोर असताना चांगलं अगदी पाहून खेळायचं होतं. चेंडूच्या मेरिटनुसार फटके मारायचे होते, परंतु सुरेश पारदी सारखा गोलंदाज आपला पूर्णपणे अनुभव इथे पणाला लावतोय. काय जबरदस्त कटर टाकला होता तो, जेपीला बाद केलं. हॅट्रिक वर आहे. हा फटका सुद्धा पहा पूर्णपणे दूरवरून खेळण्याचा प्रयत्न अगदी इनसाइड आउटचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एक क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर अगदी स्लिप पॉइंटला आपण पाहिलं अगदी प्रेशर फलंदाजावरती टाकण्याचा प्रयत्न करतायत. परंतु नक्कीच शुभमला विनंती असेल की कुठल्या प्रकारचं आपण त्या ठिकाणी संभाषण करायचं नाहीये. जबरदस्त वापसी धावफलकावरती धाबा जर पाहिल्या तर 2 गडी बाद 4 45 धाबाचा पाठलाग करतो या ठिकाणी विकी चॅलेंजर्स. सुरुवात चांगली केली होती, परंतु त्यानंतर वापसी केली सुरेश पारदीनं. हो पुन्हा बॅटची कडा. शॉट थर्टीमॅनला क्षेत्ररक्षक आहेत पहा या ठिकाणी. आपण म्हणतो ना की एखाद्या वेळी जर घर फिरत तर घरचे वाचे सुद्धा फिरतायत, तशा प्रकारचं दृश्य पाहिलं. एक क्षण असं वाटलं होतं चेंडू अगदी सीमेरेषेकडे मात्र वेगाने ट्रॅव्हल करेल, परंतु चेंडूने शेवटच्या मोमेंटला टर्न घेतलं आणि शॉट थर्टीमॅनला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. हो नक्कीच, तुम्ही अगदी बरोबर उल्लेख केला की जेव्हा सगळं काय फिरतं, नियती पण साथ देत नाही, तेव्हा नक्कीच पूर्णपणे हतबल होतो माणूस. तसा संघ हतबल झालाय. चेंडू सरळ गेला असता, पण तो किती वळला बघा, आणि फिल्डरकडेच वळला, ज्याचा हात तिथे लागू शकला बरोबर आणि तो कव्हरिंग करू शकला. चौकार तो वाचवला गेला. यालाच म्हणतात नशिबाची साथ तुमच्या मेहनतीच्या सोबतीला असेल तर तुम्ही नक्कीच यशाला गवसणी घालू शकता. आणि ते नशीब इथे बलवत्तर आहे, ते म्हणजे म्हणू शकतो आपण पाथ एंटरप्राइजेसचं. पुन्हा एकदा सुरेश. ओ या ठिकाणी 2 लेजेंड्स मध्ये बॅटल पाहिला आपण. एकीकडे सुरेश पारदी तर दुसरीकडे चेतन पाटील. चेतन पाटीलला खास या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर हवी तशी फलंदाजी केली नाही, कारण पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा शून्यावरती तो बाद झाला होता आणि आतापर्यंत या सामन्यामध्ये सुद्धा मात्र एकही धाव त्याच्या बॅटमधून आली नाहीये. चांगला खेळ करावा लागेल आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. धावफलकावरती धाबा लागल्या गेल्या 5, म्हणजे येणारे अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 40 धाबांची आवश्यकता. चला फर्स्ट वॉर्निंग प्लीज. पंचांच्या वतीने वॉर्न केला जातोय पार्थ एंटरप्राइजेस संघाला. आपण लगेच फील्ड सजवायची आहे प्लीज. प्रति षटकामध्ये 9 धावांची सरासरी राखणं तुम्हाला इथे कठीण जात आहे. कॅल्क्युलेटिव्ह तुम्ही इथे बॅटिंग करत नाहीत. योगी सर फक्त 6 चेंडूमध्ये 9 धावा फार अवघड नाही आहेत, परंतु काय झालंय, जो बॅट्समन येतो मैदानात तो हाराकिरी करतो आणि मोठमोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतो. त्याच कारणाने काय होतंय, डॉट चेंडू जातात आणि विकेटचं पतन होऊ लागले. जर तुम्ही अगदी हिशोबाने चाललात, कॅल्क्युलेटिव्ह रनांचा पाठलाग केला तर नक्कीच 50 धावा इथे पार करू शकले होते, परंतु आता तुम्ही एक षटक इथे गमावलं, ज्यामध्ये 4 धावा मायनस आहेत असं म्हणू शकतो आपण, आणि फक्त 5च धावा झालेल्या आहेत. 9ची गरज होती. आता 10ची गरज आहे प्रति षटकामध्ये पाहिलं तर. 24 चेंडू आणि 40ची गरज आहे. आणि वातावरण सुद्धा पाहिलं आपण तर थोडंसं दमट होताना पाहतोय आपण. ड्यू फॅक्टर आपण पाहू शकतो या ठिकाणी. पहा
बॅटची कडा यस पंचाचा बोट आकाशात अजून एक विकेटचं पतन तिसरा धक्का विकी चॅलेंजर संघाला. नक्कीच नक्कीच आज रेकॉर्ड्स भरपूर पाहायला मिळाले, परंतु या ठिकाणी 45 धाबांचं संरक्षण पार्थ एंटरप्राइजेस करेल का? विकी चॅलेंजर संघ या धाबांचा पाठलाग करेल का? नवीन बॅटर गिरीश पाटील मॅन फ्रॉम कुकसे बोरिवली, आणि जर गिरीश पाटील जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर सुजित कालेकर यासकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे, आणि चौकाराची हॅट्रिक जरी पूर्ण केली तरी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक. परंतु संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय पार्थ एंटरप्राइजेस संघासमोर. फुलटॉस आहे, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतायत परंतु सेफ लँडिंग, दुहेरीचा प्रयत्न, आणि जोपर्यंत चेंडूला फील करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. येणाऱ्या बॅटरमध्ये आपण पाहिलं तर मयूर पाटीलचं येणं बाकी आहे, आणि पाहू शकाल आता मात्र दोन्ही संघ मालक आपण जर पाहिले तर ज्ञानेश्वर पाटील रुपेशजी पाटील आता खेळाडू कक्षामध्ये आहेत, थोडेसे चिंतित आहेत. थोडासा प्रकाश सुद्धा कमी झालाय, कदाचित बॅड लाईटचा फायदा होऊ शकतो पार्थ संघाला. बॅटची कडा आतली कडा एज लागते, बॉटम एज, चेंडू ट्रॅव्हल होते अगदी हळूहळू, मिड ऑन नाही आहे त्या ठिकाणी. डीपमधून क्षेत्ररक्षक जाईपर्यंत 1 धाव इथे वसूल केली जाते, आणि एकूण धावसंख्या झालेली आहे विकी चॅलेंजरची 8, ज्यांच्यासमोर लक्ष्य 45 धावांचं, आणि अजून चेंडू शिल्लक आहेत आपण म्हणू शकतो 21 चेंडू. 9 चेंडूंमध्ये झाल्या धावा 8, 21 मध्ये आता पाहिजेत 37. चेतन पाटीलला इथे मोठे फटके मारावे लागतील आणि चांगला कॉन्फिडंट फटकेबाजी करावी लागेल, ज्याच्याकडे जुना अनुभव. यस, ही खासियत आहे, हे पेटंट आहे चेतन पाटीलचा, जो करू शकतो. फक्त त्याने धैर्याने खचून न जाता इथं उभं राहिलं पाहिजे आणि अशा प्रकारे फटकेबाजी केली पाहिजे. सुंदर चौकार चेतनच्या बॅटमधून. सुप्रसिद्ध गायक अजय गायकवाड यांचा तुम्ही आवाज इथे मात्र अनुभवला, परंतु नक्कीच हा फटका पहा चेतन पाटीलचा मात्र अनुभवतोय. सिग्नेचर स्ट्रोक आहे, पाकफुटला ऑफसाइड स्ट्रॉंग स्पेशलिस्ट आहे, आणि तोच फटका मात्र आपल्या पाहायला अगदी विकी स्मृती स्टँडच्या दिशेनं चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला. ह्याच फटक्यांची अपेक्षा आहे, अधूनमधून हे फटके येत राहतील, परंतु तुम्ही धैर्यानं खेळपट्टीवरती उभं राहणं फार गरजेचं आहे. इथे मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, नशिबाची साथ सुद्धा आहे, आणि चेंडू वेगाने चाललाय थर्ड मॅनच्या दिशेनं. बॅक टू बॅक दुसरा फोर्स. चेतन पाटीलने चैतन्य निर्माण केलं असं म्हणा हरकत नाही. एकदा होऊन जाता टाळा चेतनसाठी तरी. संध्याकाळचं सत्र अगदी गोड करतोय. सामना कोणी जिंको कोणी हारो, परंतु चेतनने या ठिकाणी त्याचा जुना अनुभव दाखवायला सुरुवात केली आणि 2 लागोपाठचे चौकार खेचून या सामन्यामध्ये जीव टाकला आणि जिवंत केलं सामन्याला. येणारे 19 चेंडू 29 धावांची गरज. हो नक्कीच, हा फटका जर पाहिला तर पूर्णपणे कॉन्फिडन्स लेवलचा नव्हता, परंतु धाबा येणं गरजेचं आहे. मग त्या धाबा कशा असतील हे मात्र आम्हाला ठाऊक नाहीये. हा सामना आम्हाला जिंकायचा आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. हा फटका कॉन्फिडन्स आहे, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक मनीष भोईर त्याने पकडलाय हा झेल, आणि समाप्त झाला चेतन पाटीलचा खेळ. पूर्णपणे सन्नाटा मैदानामध्ये पसरलाय, खास करून खेळाडू कक्षामध्ये स्वर्गीय यशवंत पाटील जो खेळाडू कक्ष आपण पाहतोय नक्कीच पूर्णपणे निराशमय झालेला आहे या विकेटनं.
चांगला फटका होता, चांगला स्लाइस शॉट होता. चेतन पाटील सुद्धा अगदी अचंबित झाला की तिथे मनीष भोईर कसा काय उभा असू शकतो. त्यांनी सुद्धा झेल पकडताना बघितलं जेव्हा मनीष भोईरला. चेतन सुद्धा पुन्हा त्या ठिकाणी सरप्राईज झाला. आपण पाहिलं असेल ते चित्र की अरे बापरे, मी फिल्डरला बघितलं नव्हतं की काय. चांगला त्या ठिकाणी स्विरुद्ध विकेट फटका मारला, परंतु जे चैतन्य निर्माण झालं होतं ते थोडंसं कमी पाहतोय, कारण चेतन पाटील बाद झाला. आता एक चेंडू कमी झालाय. धावा 29 अजून पाहिजेत. 18 चेंडूंमध्ये 3 षटकांमध्ये 29 धावांची गरज. न्यू बॅटर कुणाल पाटील एक युवा फलंदाजावरती आता विश्वास दर्शवला या ठिकाणी विकी चॅलेंजर संघाने. या ठिकाणी पहा पुन्हा विकेट येण्याची दाट शक्यता आहे. नाकारता येणार नाही, कारण चेंडू खाली आहे. यष्टीरक्षक गुरु फिरांगणे त्याने पकडला झेल आणि विकी चॅलेंजर्स आता मात्र पाहू शकाल बॅकफुट वरती जात असताना. चेतन पाटीलने त्या 2 सुंदर चौकाराने, परंतु त्यानंतर चांगला कमबॅक केला पार्थ एंटरप्राइजेस असं म्हणायला हरकत नाहीये. आणि ह्या धक्क्यातून सावरेल का. अजूनही संधी सोडून चालणार नाही योगी सर. 17 चेंडू अजून शिल्लक आहेत, चांगले मुबलक आहेत. 29 धावांची गरज आहे, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये जवळपास 10 ते 11 धावा करणं गरजेचं आहे. आणि त्या फारशा अशक्य नाही आहेत, अवघड सुद्धा नाही आहेत मी म्हणू शकतो. परंतु इथे विकेटचं पतन झाले. 5 गडी बाद झालेत. अर्धा डाव गोसळलाय आणि अर्धा बाकी आहे. बघायचं आपल्याला हा सामना शेवटचा आहे. कोण गोड करेल आणि कोण इथे कडू अनुभव घेऊन जाईल मैदानाच्या बाहेर. परंतु परिस्थिती थोडीशी विपरीत आहे, विरोधात आहे विकी चॅलेंजर संघाच्या दृष्टिकोनातून. कारण सायकलचा सत्र आपण पाहतोय, थोडंसं दमट वातावरण, त्याच अनुषंगाने मात्र चेंडू व्यवस्थित आधी होत नाहीये. हा फटका चांगला होता, कारण ज्या बॅटमधून पाहिलं आपण मिड विकेटला फिल्डर होते मनीष, थोडीशी मिसफिल्डिंग पाहिली आपण आणि त्याच अनुषंगाने 2 धावा त्या ठिकाणी फलंदाजाने पूर्ण केल्या. एक धावेला किती महत्व आहे. त्याचमुळे सुरेश पारधी थोडीशी निराश, कारण प्रत्येक टीमसाठी प्रत्येक विजय हा महत्वाचा आहे. कारण ग्रुप स्टेजवरती प्रत्येक संघाला 3-3 सामने खेळण्याची संधी मिळेल. त्या 3 सामन्यांपैकी किमान तुम्हाला 2 विजय हे अपेक्षित आहेत. आणि त्याच अनुषंगाने पहिला सामना पार्थ संघाने जिंकलेला आहे आणि दुसरा विजय प्राप्त करण्यासाठी मात्र ही धडपड सुरू आहे. हो, या ठिकाणी पहा करण पाटील युवा आहे, त्यानंतर त्याच्या सोबतीला कुणाल पाटील सुद्धा युवा आहे. आणि या 2 युवकांच्या समोर सुरेश पारधी गोलंदाजी ज्यावेळी करतोय त्यावेळी असं मला तरी वाटतं की कुठेतरी सोपं कार्य असेल. आणि काय जबरदस्त चेंडूची हाताळणी, 2 चौकाराच्या माध्यमातून थोडंसं आनंदमय वातावरण झालं होतं. परंतु चेतन पाटील बाद झाल्यानंतर पूर्णपणे प्रेशर फलंदाजीवरती. हो, या ठिकाणी एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करण पाटीलकडनं केला गेला. शॉट थर्डमॅनच्या दिशेने चांगली स्टॉपिंग सुद्धा झाली. 2 धावा तिथे पूर्ण केल्या. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा पाहायला मिळतोय. आय थिंक बायचा इशारा. यस, ओके. अजूनही तिसऱ्या षटकात आपण खेळ पाहिला तर 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. नक्कीच आमच्यापासून रजा घेत असताना आमचे पोलीस पाटील प्रमोदजी पाटील आणि कल्पेशजी पाटील, कारण पुढे त्यांची मीटिंग आहे, त्यासाठी जास्त वेळ ते देऊ शकणार नाहीत. आणि नक्कीच जसे चेतन पाटील बाद झाले ते सुद्धा निराश झाले आणि आता घरच्या दिशेने नक्कीच वाटचाल करतील. कधी ते असं वाटतं की हे दोघे आपले मित्र जाऊच नाही इथून, असं कधी ते वाटतं आणि ते निघून जातात. बघा कसं एक असं वेगळं इथे स्थिती निर्माण झाली आहे. आणि ते सांगतात की चेतन पाटील बाद झाला, जसं सचिन तेंडुलकर बाद व्हायचा तेव्हा प्रेक्षक निघून जायचे आणि चेतन पाटील बाद झाला, आमचे पोलीस पाटील निघून गेले. असो, चला मैदानामध्ये धावसंख्या 20, अजून जिंकण्यासाठी 25ची गरज आहे 14 चेंडूंमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सुरेश पारधी, ओव्हर द विकेट. पुढे सरसावलाय चेंडू, बॅटच्या टोला लागतोय, पुढच्या एजला लागतोय आणि चेंडू गेला गलीला बीट करून, 2 फिल्डरला बीट करून. पाहता पाहता 2 धाव पूर्ण, तिसरी धाव होणार. येस, दॅट्स इट, सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट. प्रेशर टाकलं फिल्डरांवरती या दोन्ही बॅट्समनने आणि त्याचा फायदा झाला. म्हणजे 3 धावा इथे मिळाल्या ज्या आपल्या संघासाठी फायदेशीर आहेत. अजूनही सामना सोडू नका, अजूनही सामना अगदी फारसा झुकले नाही, अजूनही कमबॅक करू शकतात.
मोठे फटके जर एक दोन अजून आले, चौकार षटकार एखादा आला, तर ह्या सामन्याचं समीकरण लगेचच बदलू शकतं. अगदी फास्ट मुवमेंट मिळू शकते. धावसंख्या आहे 23, अजून 22 धावांची गरज 13 चेंडूंमध्ये, 13-22. चला आपण लगेच खेळ सुरू करूया, जास्त वेळ घेऊ नका. एकशे असं वाटलं होतं की या फटक्यावरती एकच धाव मिळेल, परंतु प्रथमतः ऋषिकेश भुईरला चेंडूने हुलकावणी दिली आणि तदनंतर जो गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याने थोडीशी घाई केली, जय शेलार, आणि आणखी त्याला चेंडूने हुलकावणी दिल्यानंतर 3 धाबा त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला आपल्याला. हा चेंडू फार निर्णायक आहे. तर व्यवस्थितरित्यापणाने जर कुणाल पाटील हा चेंडू खेळून काढला तर येणाऱ्या पुढील 2 षटकामध्ये मयूर पाटील नक्कीच एक चांगलं या सामन्याला टर्न करू शकतो. हीच रणनीती आखलेली आहे विकी चॅलेंजर संघाने. सुरेश पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आलाय, डॉट, आणि आता समीकरण असेल 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 22 धाबांची आवश्यकता. धावांचा पाठलाग सुरू झाला तेव्हा योगी सर प्रत्येक षटकामध्ये 9 धावांची गरज होती. त्यानंतर पहिलं षटक संपल्या झाल्यानंतर आपण उल्लेख केला की प्रत्येक षटकामध्ये 10 धावांची गरज आहे, आणि तो सामना आता शेवटच्या षटकामध्ये असा पाहतो आपण, शेवटच्या 2 षटकांमध्ये 11-11 धावांची गरज आहे. म्हणजेच फक्त एक-एकनेच तुमची सरासरी वाढली आहे. एवढंच नुकसान झालंय की तुम्ही जवळपास 5 इथे गडी गारद झालेला आहे, ते मोठं नुकसान झालंय. परंतु जर धावांचं आपण विश्लेषण केलं तर अगदी जवळपास अगदी 19-20च्या फरकाने चालू आहे. जसं आपण युती आणि आघाडीच्या जर आपण काउंटिंग बघितली तसं फरक इथे सुरू, आणि नंतर शेवटी बाजी कोणी मारली ते सांगायची गरज नाही. इथे कोण बाजी मारेल ते आपल्याला प्रत्यक्ष बघायचं आहे. हो नक्कीच मित्र म्हणतो की कुठेतरी कॅप्टन शिप सुद्धा मी रॉंग ऑन म्हणेन, कारण ज्याप्रमाणे तुम्ही फलंदाज डिलिव्हर केले, योग्य जागा मात्र फलंदाजाला मात्र तुम्ही दिली नाही, त्याचा कुठेतरी फटका आपल्या संघाला बसला. आणि त्याच अनुषंगाने आता मात्र परिस्थिती पाहिली तर 12 चेंडूंमध्ये 22 धाबांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज राजू ठाकरेच्या हातामध्ये चेंडू आता सोपवलाय. स्पीडअप करायचा आहे प्लीज प्लीज. पार्थ एंटरप्राइजेस सो कॉपरेट, कारण सर्व संघ आपले आहेत. कुठल्याही संघावरती कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही याची आपण काळजी करा. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा दोन्ही बॅट्समनला माहिती असेल की शेवटच्या टेलेंडर्सने सुद्धा सामने अनेक जिंकून दिलेले आहेत. मग ते अनिल कुंबळे असो, जवाहरलाल श्रीनाथ असो, आशिष नेहरा असो, त्यांनी सुद्धा चांगली फटकेबाजी करून मोठमोठे स्कोर चेस केलेले आहेत. तर तुम्ही का नाही हे तुमच्या मनामध्ये घ्या आणि हा सामना जिंकून दाखवा, कारण तुम्ही मिडल ऑर्डर आणि टेलेंडर आहात, तुम्ही करू शकताय, दाखवा. आणि नक्कीच तुम्ही या सामना जर जिंकून दाखवला तर तुमची इथे मिरवणूक निघू शकते आज. त्यासाठी सज्ज सुद्धा आमचे ज्ञानेश्वर पाटील. हा पहिला चेंडू स्क्वेअर आहे, पंचांचा वाईटचा इशारा, आणि ते नशिबाची साथ मिळालेली आहे. लक फॅक्टर ऑन. धावसंख्या 24, 12-21. चला लगेच आपण खेळायला सुरुवात करू. पहिला चेंडू पाहिला तर थोडासा स्वेर मारा होता, आणि पंच सांगतात स्लिप पॉइंटला जो क्षेत्ररक्षक आहे सुरेश पारधी की आपण त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची हालचाल करायची नाहीये. स्टॅच्यू हो, फटका पाहू शकाल हवेत खेळला आहे. अगदी शॉर्ट स्टाक कव्हरला मात्र फिल्डर सज्ज आहेत. एकच धाव तिथे मात्र प्राप्त केली जाईल. म्हणजे पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. धावा येत राहतील, परंतु तुम्हाला त्या ठिकाणी फटके खेळावं लागतील, प्रयत्न करावा लागतील. 11 चेंडू शिल्लक अजूनही आहेत. 20 धावांची अजूनही गरज आहे. मयूर पाटीलचं येणं बाकी आहे, आणि हे युवा 2 फलंदाज आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. मिस्टामिंग स्ट्रोक, फटका हवेत केला. गोलंदाज राजू ठाकरे चेंडूचा पाठलाग करतोय. पुन्हा 2 धावा. तिहेरीचा प्रयत्न, अखेर तिहेरीच्या प्रयत्नामध्ये ही विकेट मित्र म्हणजे की सॅक्रिफाईस केलेली आहे. या विकेटचं बलिदान दिलेलं आहे कुणाल पाटीलनं, कारण यानंतर जो फलंदाज आहे अर्थात मयूर पाटीलचं येणं अपेक्षित होतं, आणि तेच घडत असताना हो, ही सुद्धा एक स्ट्रॅटेजी आहे, रणनीती आहे, आणि अशा रणनीती आपण पाहत असतो क्रिकेटमध्ये. जसं मार्केटमध्ये सुद्धा रणनीती वापरल्या जातात, मग ते शेअर मार्केट असो किंवा कुठे सेन्सेक्स असो, फॉरेक्स असो, आणि तशी जिथे रणनीती वापरली गेलेली आहे. आणि ह्याचा किती फायदा होईल ते बघायचं आपल्याला. विकी चॅलेंजर्सला मयूर पाटील जरी आला असेल योगी सर, तरी सुद्धा त्याला स्ट्राईकला येणं गरजेचं आहे लवकरात लवकर, कारण 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. अजूनही सामना सोडू नका असं म्हणायला हरकत नाहीये. काहीही होऊ शकतं, कारण क्रिकेटचा सामना आहे, कधी पलटवार होऊ शकतं. फक्त तुम्ही प्रयत्न सोडू नका. मित्र म्हणतो की आतापर्यंत दोन्ही संघांची समान समान कामगिरी झालेली आहे. एवढंच की विकेट चालित संघाने जास्त गमावले, हरकत नाही. पुन्हा मात्र फटका हवेत केलाय. सुरेश पारधी चेंडू खाली पोहोचतोय, झेल तिथे मात्र स्वीकारा नाहीये. या रणनीतीबद्दल कारवी सर तुम्ही काय म्हणणार? कारण येणाऱ्या बॅटरमध्ये हवं तसा टॅलेंटेड बॅटर सुद्धा मात्र उपस्थित नाहीये.
हो नक्कीच मयूर पाटीलवरती पूर्णपणे धुरा आहे या संघाची. आता ह्या सामन्याची असं म्हणू शकतो आपण, जो आपल्या संघाचा सुकाणू आपल्या खांद्यावरती वाहून घेऊ जाऊ शकतो आणि ती करामत तो करू शकतो का, त्यासाठी त्याला थांबावं लागेल आणि अचूक चेंडूवरती अचूक फटके मारून अगदी आपल्या संघाला सेफमध्ये आणावं लागेल. मी तर म्हणतो की येणाऱ्या 3 चेंडूमध्ये सुरक्षित शॉट मारणं गरजेचं आहे योगेश सर, आणि नंतर शेवटचं षटक जे राहील त्यामध्ये तुम्ही आक्रमकतेने खेळू शकता. परंतु हे 3 चेंडू फार महत्त्वाचे आहेत, ज्यामध्ये विकेट सांभाळून एक 4 ते 5 धावा करणं गरजेचं आहे. हो नक्कीच, परंतु मयूर पाटीलच्या मनामध्ये काय घडत असेल, काय तिथे मात्र शिजलं असेल, हे मात्र नक्कीच त्यालाच ठाऊक आहे. पुन्हा एकदा राजू ओव्हर द विकेट ना, इथे मात्र पहा चेंडू कॅरी होत नाही, मिडलिंग बरोबर व्यवस्थित होत नाहीये. लॉंग ऑनचा फिल्डर शुभम शेलार चेंडूवरती पोहोचतो, एक धाव तिथे कंप्लीट झाली. प्रत्येक धाव आता मात्र फार महत्वाची आहे. जशी प्रत्येक शीट कंप्लीट महत्वाची होती, तसं काही घडलं नाही, त्यांच्या विपरीत सर्व काही घडलं आणि आज अनेकांनी हॅट्रिक पूर्ण केली. परंतु आज या स्पर्धेमध्ये कुठल्याही फलंदाजाने गोलंदाजाने हॅट्रिक पूर्ण केली नाहीये. ओ या ठिकाणी बॉडीला नक्कीच फॉलो केलं राजूनं, जबरदस्त चेंडूची हाताळणी. 7-16 आजचा दिवस म्हणजे विक्रमाचा दिवस झाला असं म्हणा हरकत नाही. तुम्ही जसा उल्लेख केला की अनेकांनी हॅट्रिक केली, 15-15 वर्ष पूर्ण झाली, ज्यांची हॅट्रिक अपेक्षित नव्हती म्हणतात. पण असं असतं ना की योगी सर, जेव्हा नशिबाची साथ मिळते ना, नियती तुमच्या बाजूने असेल, तेव्हा काहीही करा, तुमच्या जोडीमध्ये पडणारच. आणि तसंच झालं, तसंच होतंय. आणि बघा या ठिकाणी लक फॅक्टर थोडासा ऑन झालाय, तो म्हणजे विकी चॅलेंजरच्या कडे आणि या चौकाराला नशिबाचा 4 धावा. पाहू शकाल कोणाच्या कमरेवरती आहेत, कोणाच्या डोक्यावरती आहेत, कोणाच्या ट्रॅकच्या खिशात आहेत, कारण नक्कीच हा लक फॅक्टर बाउंड्री इथे मात्र पाहायला मिळाली. चेंडू जर पाहिलं तर हा षटक कंप्लीट झालाय का? येस, ओके. 6 चेंडू शिल्लक आणि आता मात्र विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. सामना जर बरोबरी सुटला तर मात्र सुपर ओव्हर आहे, लक्ष असू द्या. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समनने, चायनीज कट लागली, लेमन कट सुद्धा म्हणू शकतो आपण, आणि त्या कटचा फायदा असा झाला की चेंडू फाईनला गेला, अगदी 3 फिल्डरांना भेदून गेला तो. विकेट किपर, लेग स्लिप, फ्लाइंग स्लिपला भेदून 6 गेला. चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. हा चौकाराला उस्मानजी, चला फिल्डिंग लावा, फिल्डिंग लावा उस्मान, चला फिल्डिंग लावायची आपण. 6 चेंडू आणि 12 धाब्यांची आवश्यकता आहे. पार्थ एंटरप्राइजेस फिल्डिंग सजवायची प्लीज. जणू का शुभम हा चौकार शेवटचा विसरला होता, पाठीमागे चौकार आला, त्या धाबा ऍड केल्या जात आहेत. हा प्रॅक्टिस ज्यावेळी आपण करतो त्यावेळी एक धाव असते शुभम. चला 6 चेंडू 12 ची आवश्यकता. गोलंदाज मनीष भोईर सज्ज आहे, ऑन स्ट्राइक वरती मयूर पाटील सज्ज आहे. कोणता संघ हा सामना जिंकेल, कुठल्या संघाच्या अपेक्षित मात्र आपशा पल्लवीत राहतील, सर्व काही गोष्टी आपल्याला 6 चेंडू मध्ये पाहायला मिळतील. पहिला चेंडू पावलांचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर बिगी. गजर करा, टाळा वाजवत राहा. असाच सामना पाहतो आपल्याला आजच्या दिवसातील शेवटचा, आणि तो सामना तसाच इथे बनू पाहतोय. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अरे पंखांवरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू देत्या वेड्या आकाशाला तुझीच खरी अवकात. ती अवकात दाखवत असताना मयूर पाटील ब्लास्ट करतोय, आणि होत्याचं नव्हतं करत असताना 5 चेंडूंमध्ये एका षटकाराची गरज. मी या संघाचा आयकॉन काय आहे त्याचं मात्र प्रत्यक्ष उदाहरण देतो या सामन्यात. पुन्हा फुलटा चेंडू आहे, बॉलर पास ड्राईव्ह, फटका चांगला आहे, लॉंग ऑफचा शत्रषक विकी येतोय, एक धाव कंप्लीट झाली त्या ठिकाणी.
दुहेरीचा प्रयत्न केला जात नाहीये. 2 चेंडूमध्ये 7 धाबा जोडल्या आणि आता मात्र विजयासाठी 4 चेंडूमध्ये 5 धाबांची आवश्यकता आहे. म्हणून म्हणतात ना योगेश की जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सारेजण जेव्हा तुमच्या हरण्याची वाट बघत असतात. आवाज अरे जेव्हा सगळं सगळं संपून गेलंय तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. आणि ते नवीन सुरू केलं या सामन्याने मजा आणली ती म्हणजे मयूर पाटीलने. 4 चेंडू 5 धावांची गरज. जबरदस्त सामना, लो स्कोरिंग सामना होता, परंतु आता हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळतोय. रंगत वाढली या सामन्याची, चुरस वाढली या सामन्याची. प्रत्येक जण आतापर्यंत नक्कीच सीट ऑन होते, बसलेले होते, आता मात्र आपल्या पायांवरती उभे आहेत. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. मनीष पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. 4 चेंडू 5 धाब्याची गरज. फटका हवेत खेळलाय. सुरेश पारधी चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव कंप्लीट झाली. झेल तिथे मात्र या ठिकाणी कलेक्ट केलाय. मी तर म्हणतो की झेल सुद्धा मात्र या ठिकाणी पकडला गेला. एक चेंडूची सुद्धा मात्र संख्या कमी झाली. परंतु एक प्रश्न मला असा पडलाय की जी एक धाव मयूर पाटीलने कंप्लीट केली ती एक धाव घेणं गरजेची होती का? आणि आता जरी असं आपण म्हटलं योगेश सर की एक धाव ती गरजेची होती किंवा नाही, परंतु आता फक्त मोठा फटका हा मारणं गरजेचं नव्हतं. फक्त स्ट्राईक रोटेट करायची होती ती म्हणजे मयूर पाटीलला स्ट्राईक देणं गरजेचं होतं. यालाच म्हणतात तुम्हाला की विनाशकाली विपरीत बुद्धी. तुमची बुद्धी जर विपरीत झाली तर सामना तुमच्या विपरीत जाणारच. आणि आता मात्र नवीन फलंदाज पाहिलं तर राहुल शेलार आहे. छेले तो ये शाम तक छेलेंगे नाही तर यही रुकेंगे. 3 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 5 धाब्यांची आवश्यकता. किमान 2 चेंडू तरी या ठिकाणी अपेक्षित आहे मयूर पाटीलसाठी. जर या सामन्यामध्ये काय घडवायचं असेल आपल्या संघासाठी, आपल्या संघाला पुढे घेऊन जायचं असेल तर पाहूया राहुल शेलारची काय रणनीती असेल या ठिकाणी. जबरदस्त सामना. हो सिंगल साठी प्रयत्न केले परंतु यशस्वी. मी तर म्हणतो की कुठेतरी टर्निंग पॉइंट जी धाव मयूर पाटीलने पूर्ण केली ती जर पूर्ण केली नसती तर मयूर पाटीलकडे अजूनही 4 चेंडू शिल्लक राहिले असते आणि किमान त्या 4 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका तो खेळू शकला असता. आणि असं चित्र पाहायला मिळालं योगेश सर आपल्याला की त्या ठिकाणी मयूर पाटीलला सेकंड धावसाठी धावायचं होतं कारण नॉन स्ट्राईक एंडला नवीन दुसरा फलंदाज येऊ शकला असता आणि मयूर पाटील सेफ गेला असता स्ट्राईक एंडला. ती सुद्धा रणनीती चुकली आणि त्या चुका नक्कीच इथे भोवलेल्या आहेत. आधीच्या सामन्यामध्ये तुम्ही चुका केल्या, झेल सोडायच्या आणि या ठिकाणी तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क नाही घेऊ शकले. 2 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 5 धाब्यांची गरज. चला खेळ सुरू ठेवायचा आपण प्लीज. नक्कीच आम्ही म्हणू शकतो की हे सामना क्रुशियल मोमेंटला आहे परंतु वेळेचं सुद्धा भान तुम्हाला ठेवायचं आहे. 2 चेंडू 5 ची गरज. हा फटका चांगला आहे अगदी. बॉलर पास ड्राइव्ह सिंगल धाव कंप्लीट झाली आणि मात्र चेंडू लॉगॉनच्या बाहेर स्कोरर लेवल. आणि जर या ठिकाणी एक धाव जर जोडली नाही तर सामना टाय होईल आणि सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. काळोख पसरला होता पण तो जो आता चमकेल तो खरा हिरा ठरेल आणि नक्कीच ज्ञानेश्वरजी पाटील त्याला कुठल्या कुठे घेऊन जातील. नक्कीच त्यात काही शंका नाही. परंतु हा सामना जिंकेल कोण, विजय होणार कोणाचा? मी तर म्हणतो की विजय झालेला आहे तो GPLचा आयोजकांचा. ज्याप्रमाणे या स्पर्धेचं नियोजन पाहिलं आपण. एकदा टाळ्या असू द्या प्रेक्षक, टाळ्या असू द्या ह्या सामन्यासाठी, आजच्या दिवसासाठी आणि ह्या मोमेंटसाठी टाळ्या असू द्या. टाळ्या वाजवत राहा. जबरदस्त मुकाबला. व्हॉट अ मॅच. कुणी अपेक्षा केली नव्हती की हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल आणि तो सामना शेवटच्या चेंडू पर्यंत पोहोचलाय. 1 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 1 धावेची गरज. राहुल शेलार इथे बनेल का हिरो की मनीष भोईर पुन्हा देईल की आपल्या संघाला संधी? चला कोई भी अंदर नहीं जाएगा. हर्षल भोईर या थोडा पाठीमागे या. आपण सामना संपला नाहीये प्लीज. 1 चेंडू 1 धावेची गरज. पाहू शकाल बॅटरच्या अगदी
क्लोज शतरक्षक या ठिकाणी मात्र संख्या वाढलेली आहे. मनीष भुईरचे हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. राहुल शेलारचे हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. जबरदस्त सामना ओव्हर द विकेट ना. ओ या ठिकाणी रॉंग डिलिव्हरी, स्वेअर चेंडू, वाईटचा इशारा आणि या अशा रीतीने सामना जिंकलाय विकी चॅलेंजर संघाने. सो कॉंग्रॅच्युलेशन ज्ञानेश्वरजी पाटील, कॉंग्रॅच्युलेशन रुपेजी पाटील आणि हार्ड लक गुरुनाथ फिरांगणे, हार्ड लक पार्थ एंटरप्राइजेस. खेळाडू आहे विकी चॅलेंजर संघाचा करण शेलार. क्या बात आहे. आता मात्र डीडी यांच्या चेहऱ्यावरती गोड स्माइल पाहायला मिळते. सकाळी 9